हां, कसे असतात सर्वजण मजेतच असतात. आज आहे ना फारच थंडी, म्हणजे 2-4 दिवस झालं खूप थंडी, पण आज थोडीशी कमी होती थंडी. तरी पण मी बाहेर चुलीवरच पाणी ठेवलं बाई. मी आणते, आमच्या इथं बरीच लाकडं पडलेली असतात. असं खूप जंगल आहे, म्हणजे झाडी खूप आहे, मिलिटरी एरिया आहे. तिथून थोडीशी लाकडं आणली ना, तर पाणी चुलीवरच ठेवलं आज. म्हणजे रोजच ठेवते मी चुलीवरच. आता पहिल्यापासून आम्ही चुलीवरच, हिवाळा असला की चुलीवरच पाणी. मला एक गोष्ट सांगायची. ज्या बाईचं, एखाद्या स्त्रीचं जर बाहेर काही लफडं असलं ना, तर तिचं आधी वागणं बदलतं, माहिती आहे का? ती आहे ना, म्हणजे फार कमी बोलते, कमी दुसऱ्यांशी मिसळते, कोणाचं काही तिला हे नसतं. कोण काय बोलतं ना ह्याच्याकडे तिचं काहीच लक्ष नसतं. ती सतत तिच्याच विचारात असते आणि तिचं संपूर्ण वागणं हे बदली होतं. म्हणजे ज्या स्त्रीचं बाहेर एखाद्याशी अफेअर आहे ना, तिला फक्त त्याच व्यक्तीचं वेड असतं, की अरे ही व्यक्ती काय करत असेल, हिचा फोन नाही आला, जेवली का, झोपली का, हेच असतं त्यांच्या डोक्यात. बाकी सब गए भाड में, असं असं होतं बरं का. आणि मग त्या स्त्रीचं एकंदर सर्व लाईफ आहे ना बदली होऊन जातं. ते तिला नाही कळत, पण इतरांना ते बघतात ना, ते ऑब्झर्व करतात की अरे कुछ तो गडबड आहे, असं ते नक्की बोलतात. आणि कळतं लोकांना की नाही का काय आहे काय नाही. आता ही निकिता निकिता नवऱ्यापासून लांब झाली, तर त्याला कारण होतं तिचा बॉयफ्रेंड. आता बॉयफ्रेंड होता का तिचा कॉलेजपासूनचा मित्र, म्हणजे तोच बॉयफ्रेंड होता काय माहिती. मग तिने नवऱ्याला पैशासाठी फसवलं, आहे की नाही? असंच आहे. मग एखाद्याचं आयुष्याचं नुकसान केलं. तिचं जर आधीच बॉयफ्रेंड होता, तर त्याच्याबरोबरच जायचं, नवऱ्याचं कशाला नुकसान करायचं. अशा काही काही मुली असतात की आई वडील त्यांना मुद्दाम लग्न करायला लावतात की लग्न करा, परंतु त्यांना अक्कल आहे ना की नाही बाबा, आपण नाही करायचं. आपला आधीपासूनच बॉयफ्रेंड आहे आणि तो त्याने आपल्याला सांगितलेलं आहे की तू तुझ्या नवऱ्याला लग्न कर, नंतर सोडून ये, आहे की नाही? तर असं नाही एखाद्याला फसवायचं. हल्ली हे बऱ्याच ठिकाणी चाललेलं आहे. बायकांची पण लफडे, मुलींची पण लफडी. अरे लफडी करा ना, परंतु अशी करा की तुम्हाला समाज कोणी काही बोलणार नाही, की हां योग्य आहे तिचं. आता तिचं वय आहे, तिने केलं, बरोबर केलं. एखादी विधवा असू द्या, एखादी तरुण मुलगी असू द्या, पण लग्न झालेल्या बाईला लफडं करणं शोभत नाही. त्यातून एखाद्याचा खून होतो, एखाद्याचा जीव जातो, माहिती आहे का, हे अफेअरमध्ये बाहेरच्या संबंधामुळे. धन्यवाद.